आज बिर्याणी बनवायची आज मला आलोय बघा माझ्या मित्राच्या दुकानावर. हे बघा इथं एवढे सारे कोंबडे आहेत. आज मस्तपैकी बिर्याणी बनवतो. घेतलं मित्रांनो बघा पैसे दिलेत. आता कापायला घेतली तर बाबा आता कांदे कापतो कचाकच कचाकच. पूर्ण लाल झाल्याच्या नंतर आपल्याला काढून ठेवायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो किती क्रिस्पी क्रिस्पी झालंय. 2 3 चमच हे बघा हे तर पूर्ण गळूनच गेलं एक पीस. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका भन्नाटशा अशा व्हिडिओमध्ये. आज संडे असल्यामुळं आज बाबा स्पेशल आहे. आज मग स्पेशल असल्यामुळं काय बाबा आपली धन्नो काढायची मस्तपैकी धन्नो काढायची. मग आता तुम्हाला दाखवतो आता काय स्पेशल आहे आणि काय नाही ते. चला तर मग आपण बघूया. चला मित्रांनो आता कोंबडं घ्यायलो बघा. आता मस्तपैकी आज बिर्याणी बनवायची आज मला आलोय बघा माझ्या मित्राच्या दुकानावर. हे बघा इथं एवढे सारे कोंबडे आहेत. आज मस्तपैकी बिर्याणी बनवतो. एक 800 एक 900 तक निकाल. अच्छा सा निकाल मस्त देख कितना होता उसको देख ना. इससे छोटा है क्या एखादा? देखना एखादा होगा तो ये साइड में रख दे, देखेंगे आपण. मी लातो निकाल. तुनुन 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 धप्पा. चल बघा मित्रांनो आणलो. आता याचं कटिंग करणार आहे. लावून घेतो दरवाजा. याची कटिंग करणार होता आणि मला देणार. चला तर मग भेटू आपण नंतर थोड्या वेळाने. अच्छा लगा क्या मस्त पैकी. हे बघा हे मित्रांनो हे दुकानाचे मालक सगळ्यात मोठे आमच्या मित्राचे छोटे भाऊ आहेत. यांचे जे मोठे भाऊ आहेत ते माझा क्लासमेट आहे बघा. हे आमचा शर्मिला माणूस आता याला वाटत होतं की मी ब्लॉग मध्ये टाकतच नाही याला, त्याच्यामुळे लाजत होतं. पण आज कळालं त्याला जल्दी बस का. हे माझ्या मित्राचं दुकान आहे बघा A1 चिकन शॉप. लहानपणीपासून मी इथंच येतोय बघा. जेव्हा मी समजा 4थी 5वीला होतो तेव्हापासून येतोय बघा. घेतलं मित्रांनो बघा पैसे दिलेत. आता चला मित्रांनो घेतले आता बघा. आता जातो आता घरी आता गाडीमध्ये ठेवतो आता. मित्रांनो आलोय आता घरी बघा. हे बघा सामान घेतलं सगळं, कांदे बिंदे लसण बिसन सगळं काही घेतलंय. आता आलो घरी बघा. आता जातो आता घरी जरासं चिकन वगैरे ना फ्रेश करतो जरासं आणि मग नंतर बिर्याणी वगैरे बनवतो. आणि नंतर मग मॅच बघायला जायचं आहे मला बघा. मॅच बघायला जातोय बघा. नंतर कापायला घेतली तर बाबा आता कांदे कापतो कचाकच कचाकच. चला मित्रांनो कांदे कापून घेऊ का. कांदे धुवून घेता का भाजी. हां
घेऊन देऊ ना फक्त मॅरिनेशन करायचं. आणि का बरं आंघोळीला बघा मित्रांनो, कांदा आता ब्राऊन व्हायला लागला आहे बघा. थोडासा लाल लाल होतो तो. पूर्ण लाल झाल्याच्या नंतर आपल्याला काढून ठेवायचा आहे. त्यानंतर बघा ही मिरची कापून ठेवली. हे आमचं चिकन मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलं आहे. हे पण दळून घेतलं आहे बघा. याच्यामध्ये लसूण वगैरे हे सगळं. आता हे थोडा कांदा जर झाला ना एकदम क्रिस्पी मग याच्यामध्ये काढून ठेवतो बघा. मग मॅरिनेशनला ठेवतो. बघा मित्रांनो, थोडा लाल लाल दिसत आहे बघा, ठीक आहे. आता हे पूर्ण लाल झाल्याच्या नंतर आपण काढून घेऊ आणि नंतर मग मॅरिनेशनसाठी ठेवत बघा. थोडं हलवावं लागते बघा याला, कंटिन्यू असं, नाही तर जळून जाईल असं. त्यासाठी जरा हलवावं लागते बघा. हे बघा मित्रांनो, दही घेतलं आहे, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, हे आमचे घरचे मसाले, हे बघा अद्रक आणि लसूणचं पेस्ट, ह्या मिरच्या घेतल्या बघा, नाही तर आमचं चिकन आणि हे कांदा होतं आहे बघा. आता हे पूर्ण झालं आहे बघा. आता याला काढून घेतो आहे आणि आता मॅरिनेशनसाठी ठेवतो आहे बघा. आता मॅरिनेशन करताना तुम्हाला दाखवतो बघा. बघा मित्रांनो, किती क्रिस्पी झालं आहे बघा, आहे का. कसा लाल लाल झाला आहे बघा. तर चला आता आपण काय करू, आता मॅरिनेशन करून घेऊ बघा. मॅरिनेशनसाठी वेळ लागेल ना, त्यासाठी आपण ठेवून देतो इथे बघा. याच्यावर ठेवू तसं. आता बघा हे चिकन घेतलं आहे 1 किलो. आता याच्यामध्ये पहिले टाकून हळद टाकून घेऊत बघा. 1 2 3 चमच हळद टाकली बघा. थोडी लाल चटणी पण टाकतो, जरा तिखट होईल जरासं. त्यानंतर आपलं हे चिकन मसाल्याचं पॉकेट हे सगळीकडेच भेटते बघा. हे टाकून देऊ सगळं. मस्त वाटतं जरासं चिकन मसाला. त्यानंतर आपल्याला टाकायचं बघा हे कांदा टाकून जरासा. क्रिस्पी पण आहे तो मस्तपैकी. मॅरिनेशनसाठी लय मस्त वाटते. त्याच्यानंतर आपले आलं लसूण पेस्ट, ही आलं लसूण पेस्ट बघा आत्ताच आपल्या मिक्सरमधून काढून घेतली होती. थोडी ठेवून देऊ. नंतर आपल्याला जराशी भाजी करायची, म्हणजे शिजवावं लागेल ना याला. कमीत कमी याला एक 60% तरी शिजवावं लागेल चिकनला. याला 2-3 तास लागतात बघा मॅरिनेशनला. तोपर्यंत आपण मॅरिनेशनला टाकून देऊ आणि नंतर मग 2-3 तासाच्या नंतर हे करूच. आता मिरच्या राहिल्या बघा टाकायच्या. मिरच्या टाकतो. हे एक बिर्याणी मसाला घेऊन आलो मार्केटमधनं, किसान म्हणून एक बघा, हे पण टाकून देतो. हे बघा किसान म्हणून मसाला आहे, हे पण टाकतो. टेस्ट येईल याची. ते टाकून झालं नंतर आपलं दही टाकावं लागेल. दही टाकून घेतो बघा. थोडं टाकावं लागेल. मार्केटमधनं विकून आणावं लागतं. आमच्या इथं काही दही बनत नाही बघा. एवढं ठेवून देतो. नंतर बिर्याणीसोबत खायला मस्त लागते. नंतर दही बिर्याणीसोबत खायला. आता याला मिक्स करूत बघा. आता हातानंच मिक्स करावं लागेल. सगळं हातानं मिक्स केल्याच्या नंतर सगळे मसाले लावायचे बघा. चिकनला सगळे मसाले आतमध्ये लागले पाहिजेत. भारी वाटतं मस्त.
आता पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे बरं, नाही तर तसे टाकसाल. मी धुवून आलो सगळे, डेटॉलनी धुतले बघा. हे बघा मित्रांनो, आता मॅरिनेशन झाले बघा. आता याला ठेवून देऊत बघा, असंच एक 4-5 तास ठेवून देऊत. मीठ राहिलं बघा, मीठ टाकायचं, मीठ टाकायचं राहिलं बघा. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकायचं, जास्त नका टाकू, नाही तर मग कसं खारट होईल. माझ्या चॅनलला वेळेस खारट बिर्याणी झालेली, त्यासाठी मी कमीच टाकत असतो. चला तर मग आता भेटूया आपण 3-4 तासांनी, 3-4 तासाच्या नंतर. चला तर मित्रांनो, इकडं तांदूळ टाकलेत बघा, हे बघा. आणि इकडं भाजी जराशी आहे ना, 60-70 समजा इकडं भाजी टाकली बघा. इकडे भाजी आहे बघा, इकडे तांदूळ आहेत. हे दोन्ही झाल्यावर नंतर मग बिर्याणी. मित्रांनो ठेवली आता होईल बघा. झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो बघा. सगळं साफसफाई केली आता होईल बघा थोड्या वेळाने. मग झाली की तुम्हाला दाखवतो कशी बनली ती. मित्रांनो बघूत आपण झाली की नाही. वाव, बघा कशी आहे, मस्त, किती भारी, कशी वाफ निघाली बघा. मस्त 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 बिर्याणी झाली, मस्त एक नंबर झाली. मित्रांनो बघा कशी आहे बिर्याणी. एवढी बिर्याणी कसं काय राहिली मला तर माहीतच नाही यार. काय माहिती कोणी खाल्ली की नाही काय माहिती. चला आता मी खातो आता. बघा मित्रांनो, ही बिर्याणी, ही आपली दही, हे पाणी. बघा मित्रांनो, हे आपलं बघा कसं हे पीस आहे बघा. हे तर पूर्ण गळूनच गेलं आहे लेग पीस. हे मस्त दही आहे बघा. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण. चला बाय बाय. आता मी खातो आता. बाय बाय.